काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दिल्ली निवासस्थानी भाजपच्या महायुतीच्या नेत्यांची महाबैठक जी आहे ती झालेली आहे। या सगळ्या महाबैठकीमध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला एकनाथ शिंदेंचे शिलेदार शंभूराज देसाई आपल्या बरोबर आहेत। शंभूराज देसाईजी, काल तुम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी होता, तिथं बैठक सुद्धा झाली। संपूर्ण महायुतीची मॅरेथॉन संपूर्ण बैठक होती। बैठकीदरम्यान काय काय घडलं, कोणकोणत्या खात्यांवरती शिवसेना शिंदेंकडनं दावा करण्यात आला? काल महायुतीच्या नेत्यांची माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा साहेबांच्या बरोबर जी बैठक झाली, त्या बैठकीनंतर बैठक संपून माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या निवासस्थाना आल्यानंतर तिथं उपस्थित असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींच्या बरोबर बैठकीतलं जी काही चर्चा झाली ती सांगितलेली आहे। तीच वस्तुस्थिती आहे। आमची चर्चा झाली, सगळ्यांची खेळीमेळीत झाली, चर्चा पॉझिटिव्ह झाली, सकारात्मक झाली आणि महायुती म्हणून जे यश मुख्यतः राज्यातल्या जनतेने मतदारांनी महायुतीला दिलेलं आहे, त्या पार्श्वभूमीवरती शासन सरकार स्थापन करणे आणि सरकार स्थापन करत असताना ज्या काही सरकार स्थापन करण्याच्या बाकीच्या इतर बाबी आहेत सविस्तर, त्याच्यावर देखील या ठिकाणी चर्चा झाली आणि माननीय अमित शहा साहेबांनी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि मला वाटते की कदाचित 1-2 दिवसात अंतिम फॉर्म्युला हा त्याच्यामध्ये निश्चित केला जाईल। परंतु ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ पडते, स्वतः एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मी या पदावरती दावा ठोकत नाही अशा पद्धतीने त्या पत्रकार परिषदेत सूर मांडला गेला। त्याच्यानंतर तुमच्याकडनं महत्त्वाच्या खात्यांवरती दावा ठोकण्यात आला का? कारण की आता मुख्यमंत्री पद तुम्हाला मिळत नसलं तुमच्या पक्षाकडे, तरी राज्यातल्या महत्त्वाची खाती तुमच्याकडे राहावी असा तुमचा आग्रही मागणी आहे? ज्या विषयासंदर्भात अजून अंतिम निर्णय झालेला नाही, कोणाला कुठली खाती असावीत, कोणाला किती मंत्रिपदं असावीत, याची चर्चा काल प्राथमिक केंद्रीय नेतृत्वाबरोबर झालेली आहे। अंतिम त्याच्यावरती शिक्कामोर्तब अद्याप झालेलं नाही। असं असताना बैठकीतल्या चर्चा बाहेर सांगणं हे संसदीय कार्यप्रणालीला धरून नाही असं माझं मत आहे। त्यामुळं एकदा आपण आता आपलं मत प्रत्येकाने माननीय अमित शहा साहेबांच्या समोर मांडलेला आहे, याच्यावर त्यांच्याकडनं जो काही या ठिकाणी निर्णय येईल त्याची वाट पाहिली पाहिजे आणि तो निर्णय आल्यानंतर मग त्याच्यावरती बोललं तर योग्य ठरेल। कारण एवढ्या वरिष्ठ नेत्यांच्या बरोबर आपण चर्चा करत असताना चर्चेत काय झालं, कुणी कुठलं खातं मागितलं, कुणी किती मंत्रिपदं मागितली, याच्यावर ज्यांच्या पुढं आपण चर्चा केलेली आहे त्यांचा अंतिम निर्णय येण्याच्या अगोदर भाष्य करणं मला तरी योग्य वाटत नाही। परंतु मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडलाय, गृहमंत्री पद शिवसेनेकडे राहावं अशी आग्रही मागणी केली जाते। या संदर्भात माहिती मिळते, खरं तर तुम्ही तशी मागणी केली आहे का? काय त्या संदर्भातला पाठपुरावा केलाय? साहजिक आहे। हे बघा, तुम्ही कसाही फिरवून फिरवून जरी मला प्रश्न विचारला, तुम्ही किती खाती मागितली, गृह मागितलं का आणि कुठलं मागितलं का, तरी माझं उत्तर हेच राहील की बैठकीतल्या अंतर्गत चर्चाचा तपशील हा असा त्या चर्चेवरती निर्णय व्हायच्या अगोदर जाहीर प्रकट करणं मला योग्य वाटत नाही। पण अशा पद्धतीनं शिवसेनेचं संख्याबळ पाहिलं तर अबाव 62 आमचे चिन्हावर निवडून आलेले आणि आम्हाला समर्थन देणारे अपक्ष मिळून आज जवळपास 62-63 पर्यंत संख्याबळ गेलेलं आहे। त्यामुळे संख्याबळाचा जर विचार केला आणि शेवटी माननीय मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा चेहरा घेऊन आपण निवडणुकीला पुढे गेलो होतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, शासन आपल्या दारी असेल, 7.5 हॉर्स पॉवरपर्यंत शेतकऱ्याला वीज माफी असेल, नमो किसान योजनेचे 6,000 प्रमाणे आपले 6,000, हे काय जे धाडसी निर्णय माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या महायुतीच्या सरकारने घेतले, त्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात महायुतीला एवढं मोठं प्रचंड यश मिळालेलं आहे। त्यामुळं साहजिक आहे त्या प्रमाणात वाटा मिळावा, त्या प्रमाणात सत्तेत सहभाग असावा ही अपेक्षा असणं चुकीचं नाही। परंतु आपल्याला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा स्वभाव माहिती आहे।
ते कुठलीही गोष्ट कधी अशी ताणून खेचून धरत नाहीत. आणि एकदा त्यांनी एखाद्या नेतृत्वावरती विश्वास ठेवला की पूर्णपणानं तो विश्वास सार्थकी कसा लागेल आणि आपली जबाबदारी आपण कशी यशस्वी पार पाडू ह्या ध्येयानं प्रेरित होऊन ते काम करतात. त्यामुळे माझी आपल्याला माध्यमांना सुद्धा विनंती आहे, आजचा आणि उद्याचा दिवस थोडं वाट बघा. निश्चितपणे सकारात्मक आणि अत्यंत पॉझिटिव्ह अशा पद्धतीचा यातनं समन्वयातनं मार्ग निघेल. खरं तर मुख्यमंत्री पदावरतून एकनाथ शिंदेंनी दावा जरी सोडला गेला तरी त्यांना उपमुख्यमंत्री पद घेण्याच्या संदर्भात देखील ऑफर आहे. जर एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद घेतलं नाही तर मग संपूर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या दबावाखाली त्यांना काम करावं लागेल जर त्यांनी उपमुख्यमंत्री पद घेतलं नाही तर. तुम्ही बघा, महायुतीमध्ये कुणाचाच कुणावर कधी दबाव नाही. आता 107 पेक्षा जास्त संख्याबळ भाजपचा असताना माननीय शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले, पण शिंदेसाहेबांनी तेवढाच मान सन्मान फडणवीस साहेबांना दिला. नंतर सहभागी सत्तेमध्ये झालेल्या माननीय अजितदादांनाही तेवढाच मान सन्मान दिला. त्यामुळं आमच्यात कोणाच्या दबावाखाली कोणाच्या प्रेशरखाली अशा पद्धतीचं बिलकुल वातावरण आहे. अत्यंत सलोख्याचं वातावरण महायुतीमध्ये आहे. त्यामुळं उलट आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, शिवसैनिक म्हणून, शिवसेनेचे आमदार म्हणून, की माननीय शिंदेसाहेबांनी सरकारमध्ये असलं पाहिजे. त्यांच्या अनुभवाचा फायदा, त्यांच्या धाडसी निर्णय घेण्याचा फायदा आणि एकूणच या सगळ्या बाबतीत माननीय शिंदेसाहेबांचं योगदान हे सरकारमध्ये असलं पाहिजे. ही आमची कार्यकर्त्यांची, शिवसैनिकांची मागणी आहे, आमची भूमिका आहे. त्यामुळं आता अंतिम निर्णय हा शिंदेसाहेबांनी घ्यायचा आहे. त्यामुळं मी एवढंच आपल्याला म्हणेन की त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा, धाडसीपणाचा, करारीपणाचा, ऑन द स्पॉट डिसिजन घेण्याचा, या सगळ्या बाबींचा उपयोग हे सरकार महायुतीचं चालवत असताना झाला पाहिजे, ही आमची सगळ्यांची धारणा आहे. खरं तर तुम्ही दिल्लीत जाऊन बैठका घेतायत, परंतु हिवाळी अधिवेशन सुरू आहे संपूर्ण केंद्र सरकारचं. त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती विरोधक खासदार म्हणतात आहेत की दिल्लीमध्ये येऊन बैठका सुरू आहेत, पाशवी बहुमत या सरकारला लाभलेलं आहे, तरी देखील मुख्यमंत्री निवडीसाठी एवढा वेळ का लागतो असं सातत्याने प्रश्न विरोधक करतात. कोण करते? संजय राऊत म्हणतात आहेत की तुम्ही अजून त्यांच्याकडे जाता. सकाळचं काय राहिले आता संजय राऊतांच्या हातात? काय मला सांगा, किती संख्याबळ किती खाली आलं शिवसेनेचं? कुणामुळं आलं? ह्या एका व्यक्तीच्या, संजय राऊत नावाच्या व्यक्तीच्या ह्या अशा वक्तव्यामुळं आज उभाटाची ही अवस्था झालेली आहे. त्यामुळं ते काय म्हणतात ह्याच्यावर आम्हाला विचारू नका. त्याला म्हणावं, तुमच्या घरात तुम्ही बघा, आमच्यात डोकावून बघू नका. आमच्याकडं महायुतीमध्ये चर्चेतनं, समन्वयातनं, प्रत्येकाचं मत विचारात घेऊन अत्यंत चांगल्या पद्धतीनं निर्णय होत असतात. त्यामुळं असे सगळ्यांशी चर्चा, विचार विनिमय करून निर्णय घ्यायला थोडासा कालावधी लागेल किंवा लागला असेल. याचा अर्थ आमच्यात धुसफूस आहे किंवा आमच्यात काय रसिकेच आहे असं बिलकुल नाही. माननीय संजय राऊतांना म्हणावं, तुम्ही तुमच्या महाविकास आघाडीचा, किमान राऊतांच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचा, विश्वविख्यात प्रवक्तेपदाच्या सगळ्या अनुभवाचा फायदा घेऊन संजय राऊतांना म्हणावं, तुम्हाला किमान महाविकास आघाडीचा विरोधी पक्ष नेता किंवा उभाटाचा विरोधी पक्ष नेता तरी करता येतोय का, एवढ्यासाठी म्हणावं आता तुम्हाला काय करता येत असेल तर करा, तुम्ही आमच्या डोकावून बघू नका. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणतात की जवळपास 76 लाखांचं मतदान जे आहे ते वाढलंय. खरं तर ज्या दिवशी मतदानाचा दिवस होता 20 तारखेचा, त्यावेळेस 5 वाजेपर्यंत 58% मतदान होतं आणि ते थेट रात्री जवळपास 65% येऊन पोहोचलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र निवडणूक आयोगाने एक वेगळी आकडेवारी दिली. त्यामुळे जवळपास 8% वाढ झाली आणि 76 लाखांचं मतदान संपूर्ण राज्यभरात वाढले. हे कशा पद्धतीने वाढले या संदर्भात त्यांनी प्रश्न विचारला. हे बघा, नाना पटोलेजी सुद्धा अनेक विधानसभा निवडणुका लढलेल्या आहेत, आम्ही सुद्धा अनेक निवडणुका लढलेल्या आहेत. सरासरी पहिल्या तासामध्ये आणि शेवटच्या तासामध्ये किंवा शेवटच्या 2 तासामध्ये जे मतदान होतं त्याचं प्रमाण वाढलेलं असतं. आणि नियम काय आहे, 6 वाजता बरोबर पांढऱ्या रेषेच्या आत जे मतदार आहेत त्यांचं मतदान हे नियमानं करून घ्यावं लागतं. अनेक वेळा परगावावरनं येणारे, प्रवासात अडकलेले किंवा इतर कुठल्या शेतीच्या, व्यवसायाच्या, उद्योगाच्या कामात बाहेर असणारे, परंतु मतदान संपण्यापूर्वी पांढऱ्या लाईन जी आखलेली असते त्याच्या आतमध्ये येऊन उभे राहिलेले जे लोक असतात किंवा जे मतदार असतात
त्यांचं मतदान केलं जातं आणि ते शेवटच्या तासातच मोजलं जातं ना. अनेक वेळा आपण बघतो 6ला मतदान संपताना 1 टक्केवारी असती, परंतु 6चं पांढऱ्या लाईनच्या आतमध्ये असणारे मतदान 7, 8, 9 वाजेपर्यंत पण मतदान करत असतात जर जास्त लोक असली तर. त्यामुळं ते शेवटच्या 2 तासामध्ये वाढलेली टक्केवारी आहे. त्याच्यावर जर नाना पटोलेंना आता एवढ्या मोठ्या पराभवाचं खापर त्याच्यावर फोडायचं असेल तर त्यांनी जरूर कुठं जायचं असेल तिथं जावं, त्याची दाद मागावी, ज्या व्यवस्था आहेत ती त्याची चौकशी करतील आणि देतील त्याची माहिती सगळी. परंतु ईव्हीएम वरती सातत्याने प्रश्न निर्माण केला जातोय. काँग्रेस देखील म्हणते की ज्या पद्धतीने भारत जोडो यात्रा काढली त्याप्रमाणे आता ईव्हीएम हटाव यात्रा देखील काढण्यात येणार आणि बॅलेटवरती सगळ्या निवडणुका घ्या अशी त्यांची सातत्याने मागणी केली जाते. हो, त्यांना म्हणावं लोकसभेला तुम्हाला बहुमत मिळालं ना, 4च महिने 5च महिने झाले, लोकसभा होऊन 4-5 महिने पण नाही झाले. त्यावेळी ईव्हीएम चांगलं होतं, त्यावेळी ढोल नगारे वाजवले, पेढे वाटले, जिलेबी खाल्ली ईव्हीएमच्या निकालावरती आणि तेच ईव्हीएम आता तुम्हाला दोषी वाटायला लागले काय. त्यामुळं आपल्या बाजूनं माननीय सुप्रीम कोर्टने सुद्धा त्याच्यावर वक्तव्य केलंय की म्हणजे त्याच्यावर निकाल दिलाय की तुमच्या बाजूनं निकाल लागला की ईव्हीएम चांगलं आणि तुमच्या विरोधात निकाल गेला की ईव्हीएम वाईट. त्यामुळे हे आता सामान्य माणसांना कळालंय की स्वतःच्या अपयशाचं, स्वतःच्या पराभवाचं केवळ खापर ईव्हीएम नावाच्या निर्जीव वस्तूवरती फोडायचं आणि मोकळं व्हायचं, याच्यापेक्षा वेगळं काही नाही. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती. शंभूराज देसाई जे शिवसेनेचे महत्त्वाचे नेते आहेत, काल दिल्लीच्या बैठकीमध्ये संपूर्ण त्यांनी चर्चेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे. त्यांचं मत आहे की जो निर्णय महायुतीच्या प्रमुख नेत्यांचा असेल तो आम्हाला मान्य असेल असं त्यांचं मत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.